नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. काही महत्त्वाचे अपडेट्स सविस्तरपणे सुद्धा पाहायचे आहेत. पण त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. गोकुळ दूध संघावरती प्रशासक नियुक्तीचे आदेश. मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का. 5 जणांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती. साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक प्रशासक. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. शेतकरी कर्जमाफीवरती निर्णय होण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दारुण पराभव. दीदींच्या हातून मतदारसंघासह राज्यही गेलं. आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेतून पुढची भूमिका स्पष्ट करणार. अशोक खरातच्या शिर्डीत दाखल गुन्ह्यांचा आज तपास होणार. खरातला आज कोर्टातही हजर करणार. मात्र कल्पना खरात अजूनही फरारच. तर नाशिकच्या TCS प्रकरणातील 4 संशयित आरोपींना आज कोर्टात हजर करणार. संशयितांविरोधात लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा गुन्हा. मुंबईतील तापमान उद्यापासून वाढण्याची शक्यता. कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढून 37 अंशांवरती जाण्याचा अंदाज. ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांवरती पाणी टंचाईचं संकट. उजनी धरण 1.31% येऊन ठेपलं. आज रात्री उजनीतून पाणी शून्यावरून मायनसमध्ये जाणार. आणि तारापूर अणुऊर्जा केंद्र परिसरात ड्रोन उड्डाणास बंदी. अणुऊर्जा केंद्रापासून 2 किलोमीटरपर्यंत नो फ्लाय झोन जाहीर.